डी झोन मध्ये चाललाय चेंडू, एक धाव अंकित केली जाईल. एका धावेने शून्याकडून एक कडे वाटचाल, एक से कारवा आगे. ये कारवा कहां पर जाकर थमेगा, कहां पर जाकर रुकेगा हे मात्र पाहावं लागेल. फायनल पाहतोय आपण सर्वजण. फायनल मध्ये मोठा फटका, मोठ्या फटक्याची भरारी. चेंडू धाडलाय सीमारेषे पार, आलाय षटकार. आखूट टप्प्याचा चेंडू, ऑफ स्पिन गोलंदाजी, परंतु त्याचा खरपूस समाचार घेतलाय ओमकारच्या माध्यमातून. यावेळी मात्र व्हेरिएशन, लेग स्पिन, हवेमध्ये उंच उत्तुंग उडालेला चेंडू याही वेळी चाललाय थेट समालोचन कक्षाच्या दिशेने. सीमारेषे पार, षटकार, आक्रमक प्रहार. ओमकार यांना निखिल महागडे फौजी यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक येत आहे. तुम्ही बाजूला या दरम्यान येते एक डॉट बॉल येते पुनरागमन. बंटी महागडे टेस्टिंग हिज ओन मेडिसिन्स. त्यांना देखील अशीच सवय आहे फलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाजांना सळो की पळो करून सोडण्याची. आज मात्र त्यांच्यावरच चढवला गेला हल्ला. यावेळी बॅकफुटवर स्क्वेअर कट, डीप मध्ये तैनात क्षेत्ररक्षक जाळं विणलं याच शॉटसाठी. 2 धावा मिळतील. 2 बरोबरच धावफलक होतोय सक्रिय. पुन्हा एकदा बॅकफुटवरती, याही वेळी तैनात क्षेत्ररक्षक. याच फटक्यासाठी विणलं गेलंय जाळ. हे ती एक सिंगल बरोबरच 16 धावा धावफलकावर. पहिलं षटक, 2 षटकार जरूर आले, परंतु तदनंतर मात्र चांगलं पुनरागमन. अखेरच्या 3 चेंडूंमध्ये केवळ 3 धावा खर्च. मोहित काकडे पुन्हा एकदा सज्ज असतील गोलंदाजी करण्यासाठी. यावेळी समोर असेल आव्हान पुन्हा एकदा ओमकारचं. मागील सामन्यातील सामनावीर सर्वेश अजूनही स्ट्राईक पासून दूर आहे. सर्वेश पाहूयात ओमकार काय करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये जरूर केले जात आहेत थोडेसे फेरबदल. छोटे छोटे बदल हे मोठमोठे इतिहास घडवण्याची क्षमता राखतात, परंतु स्पीडअप घ्यायचंय. सेकंड इनिंगला आपल्याला सूर्यप्रकाश पुरेसा हवाय, याची काळजी घ्यायची आहे. डॉट बॉल येतोय. बॅकफुटवरती खेळलेला फटका, मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. मिसफिल्ड, रोहनचा बॅकअप मिळेल, परंतु 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. मित्रांनो, यावेळी देखील बॅकफुटवरती खेळलेला स्ट्रोक, परंतु हा स्ट्रोक नशिबाची साथ नाही आहे. डी झोन मध्ये जातोय हा फटका. मिळेल केवळ एक सिंगल. चला मॅच बॉल आणून द्यायचा आहे पटकन. स्वयंसेवक लवकरात लवकर जायचंय. स्वयंसेवकांनी सज्ज राहायचं. या सामन्याला व्यत्यय होणार नाही याची काळजी घ्यायची. यावेळी पुन्हा एकदा फटका फसला. डाऊन द बॉल. रोहन करत नाहीये कोणतीही चूक. आता मात्र रोहनचा आत्मविश्वास देखील गगनाला भिडलाय. महत्वपूर्ण क्षणामध्ये त्यानं डोकं शांत ठेवलंय, मन अगदी शिस्त शांत ठेवलं, आणि तदनंतर मात्र आज फायनलमध्ये खेळतोय संघ. विकेटचं पतन, बिग विकेट डाऊन, मोठा मासा गळाला. बिग फिश इन टू द बास्केट. ओमकार बॅक टू पवेलियन. ओमकारची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आत मात्र येईल कोण. ज्यांच्या माध्यमातून सायकल आपल्याला बक्षीस रूपात आलेले आहे असे पसरणी गावचे सुपुत्र प्रशांत दादा मांढरे यांचे देखील होतं शुभागमन. मान्यवरांची उपस्थिती संपूर्ण स्पर्धेचा दर्जा वाढवण्याचे काम करते. चला जलद गतीने पुढे चालायचं आहे. नवीन फलंदाज, न्यू बॅटर नेम प्लीज. सुमित मैदानाच्या आतमध्ये दाखल. हो सुमित यांना मात्र पहिल्या चेंडूवर चकवलंय, परंतु ओव्हर स्पीड इज नॉट अलाउड. नो बॉलवर येतो एक फ्री हिट ठरेल का सुपर हिट हे मात्र पाहावं लागेल. रस्त्यावर गाडी चालवताना आणि हाफ पिच क्रिकेटमध्ये चेंडू टाकताना फ्री हिट. नो बॉल इज नॉट अलाउड. ओव्हर स्पीडिंग इज नॉट अलाउड. या दरम्यान चांगल्या पद्धतीनं फील्ड केलेला चेंडू, परंतु 2 धावा मिळतील. झेल जरूर टिपला गेला, परंतु हा फ्री हिट होता. अक्षय सर, हा व्ह्यू काहीच दिसत नाही बॉल गेला तर. हो का तिकडे.
या दरम्यान अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका. पाहुयात पंचांचा निर्णय. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा. मिळतील 2 धावा. 24 धावा धावफलकावर. 2 षटकांची होती समाप्ती. 2 षटकांची सांगता. तिसरं षटक हाताळणार कोण यावेळी मात्र पाहावं लागेल. चर्चा केली जाते. चर्चेतून उत्तर शोधावं लागेल. जेव्हा जेव्हा आयुष्य तुम्हाला प्रश्न विचारतं ना तेव्हा तेव्हा तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर स्वतःच शोधावं लागेल. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती 70. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. इथं एक मोठा प्रश्न आहे. विजेता ठरणार कोण आणि त्याच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आपण सर्वजण या सामन्याकडे डोळे लावून बसलेलो आहोत. स्ट्राईकवर आहे मागील सामन्यातील सामनावीर सर्वेश पाटील. सर्वेशच्या माध्यमातून खेळला गेला एक चांगला फटका, परंतु त्याच पद्धतीचा तितक्याच चांगल्या पद्धतीने फील्ड केला जाईल. 2 धावा मिळतील. 2 धावांबरोबरच 26 धावा धावफलकावर. शेवटचं षटक काय, अखेरचे काही चेंडू बाकी आणि अखेरच्या काही चेंडूंवर मात्र मोठे फटक्यांची ललकारी पहा आवश्यक. डीपमध्ये याही वेळी क्षेत्ररक्षक तैनात. याही वेळी मिळतील केवळ 2 धावा. 2 धावांबरोबरच पुन्हा एकदा गत सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर सर्वेश स्ट्राईकवर दाखल. यावेळी मात्र फटका फसलाय. उंचवडाला चेंडू. डाऊन द बॉल. फिल्डर क्षेत्ररक्षकाचं जाळ पकडली या कॅच. सर्वेश बॅक टू पवेलियन. मोठा झटका. बिग विकेट डाऊन. बिग ब्रेक. धावफलकाला लागतं एक मोठा अंकुश. चला नवीन फलंदाज वाऱ्याच्या वेगाने दाखल होतील. न्यू बॅटर विनंती आहे जलद गतीनं मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सेकंड इनिंग आपल्याला खिलाडू वृत्तीनं प्रदर्शन थोडंसं करायचं आहे. सेकंड इनिंग आपल्याला बजरंग इलेव्हनची खेळवायची आहे. 3 चेंडू शेवटचे बाकी आहेत. चला जलद गतीनं या बॅटर. चला सामना सुरू करा. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 28 धावा धावफलकावर लागल्यात. जरूर पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या. तदनंतरच्या नंतर 9 चेंडूंमध्ये केवळ 12 धावा खर्च करण्यात आल्यात. यावेळी बॅटची एज रनआउटची संधी. विकेटचं पतन. आणखी एक फलंदाज गारद. आणखी एक गडी पवेलियनच्या दिशेने माघारी. फलंदाजांना विनंती आहे जलद गतीनं मैदानाच्या दाखल व्हा. कृपया खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन दाखवा. सचिन महांगडे फौजी यांचं देखील होतं शुभागमन. आपलं मनपूर्वक स्वागत पसरणी प्रीमियर लीगच्या वतीनं आपण करतोय. अखेरचे 2 चेंडू बाकी. एक लाजवाब पुनरागमनाचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. पाहिलं ना तर पहिल्या षटकात बंटी महांगडे यांच्यावर हल्लाबोल चढवला. 16 धावा आल्या, परंतु तदनंतर मात्र 10 चेंडू केवळ 12 धावा आलेल्या आहेत. या दरम्यान एक्स्ट्रा कव्हर रिजन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वाईड लॉंग ऑफ चांगल्या पद्धतीने फील्ड केला जाईल. मिळतील 2 धावा. 2 वरच मानावं लागेल समाधान. त्याचबरोबर 1 धाव शॉट येते का. यस पंचांचा इशारा. 1 धाव शॉट. 1च धाव अंकित केली जाईल. 29 धावा धावफलकावर. 29 रन्स ऑन द बोर्ड. लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये केला जातोय. फील्ड रनआउटची संधी. सेफ इंटू द क्रीज. 2 धावा पूर्ण. 31 रन्स ऑन द बोर्ड. विजयासाठी पसरणी प्रीमियर लीगचा राजा बनण्यासाठी 32 धावांची आवश्यकता. चला लगेचच शंभू इलेव्हन क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. गतवर्षीचा उपविजेता संघ. यावेळी मात्र त्या ट्रॉफीवर 2 हात लागणार का. त्या ट्रॉफीला उंचावण्याचं स्वप्न पूर्ण होणार का. अधुरं राहिलेलं एक स्वप्न पूर्ण होणार का. त्या स्वप्नामध्ये आणि शंभू इलेव्हनमध्ये उभा असेल तो बंटी महांगडे नावाचा एक मोठा अडथळा. तो मात्र रोखावा लागेल. रोहन शिर्के, विकी थोरवे यांची मिळेल त्यांना सोबत. क्षेत्ररक्षण जाळ सजवून घ्यायचं आहे. शंभू इलेव्हन कर्णधारांना विनंती असेल लवकरात लवकर जलद गतीनं वाऱ्याच्या वेगाने दाखल व्हायचं आहे. 18 चेंडू 32चं आव्हान. फायनलचा थरार. मेगा फायनल. ग्रँड फिनाले. पसरणी प्रीमियर लीग 2025.
लवकरात लवकर मॅचेस चालू करायचे आहेत. विकी सर प्लीज थोडंसं सहकार्य करा. सर्व खेळाडूंना विनंती आहे बाजूला या. बजरंग इलेव्हन सर्व खेळाडू बाजूला थांबायचे. चला स्पीडअप घ्यायचं आहे. पहिला चेंडू बंटी शिर्के प्रहार करण्याचा प्रयत्न, बंटी महांगडे प्रहार करण्याच्या प्रयत्नात टॉपेज जातोय. येस नो बॉल. ओव्हर स्पीडसाठी दिला जातोय हा नो बॉल. नो +1 मिळतील 2 धावा. बजरंग इलेव्हन खेळाडूंना विनंती आहे प्लीज खाली बसा, समोरचा व्ह्यू ब्लॉक होतोय. विकी सर एक तर बाजूला ते खाली बस, दिसणार नाही काय. यावेळी मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने धाव जरूर घेत आहेत, परंतु चेंडू चालला याही वेळी डी झोन मध्ये. मिळेल एक सिंगल. बंटी महांगडे प्रयत्नशील आहेत लवकरात लवकर या सामन्याला वेग पकडण्यासाठी, परंतु इथं मात्र त्या प्रयत्नात यश येत नाही. मिळते एक सिंगल. नशिबाची साथ जरूर मिळते. नो मॅन्स लँडमध्ये 2 टॉपेज विसावल्यात. 3 धावा धावफलकावर लागत आहेत. सुमित पहिलं षटक हाताळतोय. यावेळी मात्र कनेक्शन प्रॉपर. चेंडू आलाय स्लॉट मध्ये, त्याला डिपॉझिट केलाय पार्किंग लॉट मध्ये. सीमारेषे पार. षटकाराची ललकारी. पसरणी प्रीमियर लीगचा डंका जगात वाजतोय भारी. बाबनाना यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी मिळतील 1001 रुपये. बंटी महांगडे यांचा हा लाजवाब क्रिकेटचा नजराणा. अप्रतिम अशी फटकेबाजी. राईट हँडेड बॅटर, परंतु इथं मात्र लेफ्ट हँडेड फलंदाजी करत असताना मैदान गाजवलंय. या दरम्यान मिळतो एक डॉट बॉल सोने के बराबर. ज्या पद्धतीने समीकरण सामन्याचं सुरू आहे ना, प्रत्येक निर्धाव चेंडूला सोन्याची किंमत इथं प्राप्त आहे. फुल टॉसचा फुल टॉल वसूल. चेंडू सीमारेषे पार. खेचलाय आणखी एक वर्चस्व प्रस्थापित करणारा. फायनल मध्ये, मेगा फायनल मध्ये ब्लॉकबस्टर सुपरहिट षटकार, सिक्सर. आता मात्र 14 चेंडू, केवळ 17ची आवश्यकता. इथं मात्र गोलंदाजी आक्रमणाचं कौतुक करावं लागेल. यावेळी पुन्हा एकदा डॉट बॉल होती. पुन्हा एकदा सामन्याला एक मिळते छोटीशी कलाटणी. 13 चेंडू 17ची गरज. इथं मात्र विकेट्स मिळवाव्या लागतील. मोठा फटका फसला. डाऊन द बॉल. फिल्डर. विकेटचं पतन. बंटी महांगडे बॅक टू पवेलियन. बिग मॅन, बिग विकेट डाऊन. 12 चेंडू. आता मात्र 17ची गरज आहे. इथं मात्र रोहन आणि विकीला आपला अनुभव लावा लागेल. जरूर युवा खेळाडू आहेत, परंतु त्यांच्याकडे देखील पुरेसा अनुभव आहे. इथं मात्र कोणती गडबड न करता खेळ दाखवावा लागेल, परंतु त्यांच्यासमोर एक तगडं आव्हान आहे मित्रांनो. या गोलंदाजाचं नाव पसरणी प्रीमियर लीगच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिलं गेलंय, कारण या गोलंदाजानं या स्पर्धेमध्ये सर्व पाहुणे मंडळींसाठी देखील एक आनंदाची, कौतुकाची ही गोष्ट असेल की 2 हॅट्रिक्स या खेळाडूने मिळवलेल्या आहेत. गोलंदाजीच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये 2 हॅट्रिक मिळवणारा एकमेव गोलंदाज आहे, तो म्हणजे प्रशांत अर्थात सोन्या जाळी म्हणून प्रसिद्ध असणारा हा खेळाडू प्रशांत. 12 चेंडू 17 धावा. प्रशांत करेल का बजरंग इलेव्हनच्या डगआउटला अशांत, हे मात्र पाहावं लागेल. चला स्पीडअप घ्या. पंच स्पीडअप घ्या. बक्षीस वितरणाचा देखील कार्यक्रम बाकी आहे. स्पीडअप घ्या. 2 अजून खेळायचे आहेत. 2 ओव्हर अजून खेळायचे आहेत. यावेळी मात्र नो बॉल, नोचा इशारा. यस नो बॉल येतोय. नो बॉल बरोबर 1 धाव अंकित केली जाते. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांची कोणत्याही प्रकारची हुज्जत घातली जाणार नाहीये मित्रांनो. सामना सुरू ठेवायचा आहे. नो बॉल येतोय. यस डेफिनेटली पंचांचा निर्णय अंतिम असेल. अखेरपर्यंत स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पडली. अखेरच्या क्षणी मात्र आपण खिलाडू वृत्ती दर्शवायची आहे.
बॉल टाकत असताना कोणताही खेळाडू जागेवरून हलणार नाही आहे. क्लोजिंग खेळाडू. मोठा फटका खेळला गेलाय, चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केला गेलाय. रोहन शिर्केचा ब्लास्ट, चेंडू चाललाय सीमारेषे पार. मिळतो एक महत्वपूर्ण पंचांचा इशारा, चौकार की षटकार. चौकार. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, खिलाडू वृत्ती दाखवा थोडीशी. सामने आतापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलेत, शेवट देखील गोड व्हावा अशी आपल्याला अपेक्षा आहे. पाहुणे मंडळी जमलेले आहेत. क्लोजिंग फिल्डर्स मात्र कोणतीही हरकत करणार नाही, त्याची दक्षता घ्या. चेंडू डिलिव्हर करताना त्यांनी कोणत्याही प्रकारे हरकत करायची नाही आहे. 11 चेंडू मात्र 12ची गरज. 20 धावा धावफलकावर लागतायत. चला उशीर करू नका मित्रांनो. सूर्यप्रकाश आता पुरेसा आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. उशीर करू नका. अंधाराचं साम्राज्य पसरत चाललंय, त्यावरती मात करत स्पर्धा आपल्याला पार पाडायची आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका, आडव्या बॅटने मारलेला हा स्ट्रोक, दुसरीचा होईल प्रयत्न, त्यात मिळेल यश. 2 पूर्ण. आता मात्र 10 चेंडू 10ची गरज. 10 चेंडू 10ची गरज. रोहन शिर्के हिरो बनण्याची संधी, आडव्या बॅटने खेळलेला स्ट्रोक, गॅप मध्ये सीमारेषेच्या दिशेने धावणारा हा चेंडू. परंतु पाहुयात मैदानाच्या आत घडेल काय. मिळतील धावा 3. यस, डेफिनेटली 3 धावा मिळत आहेत. 9 धावा, 9 चेंडू 7ची गरज असणार आहे. 25 धावा धावफलकावर लागत आहेत. 9 चेंडू 7ची आवश्यकता असताना मात्र इथं चांगली कामगिरी करावी लागेल विकी थोरवे यांना देखील. प्रशांत आतापर्यंत 2 हॅट्रिक घेतलेला गोलंदाज, ज्याने फलंदाजांना अशांत ठेवलंय. आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे आक्रमण करू दिलेलं नाहीये. अशा खेळाडूवर हल्लाबोल चढवला जातोय रोहनच्या माध्यमातून. क्रंच सिच्युएशन मध्ये रोहनच्या माध्यमातून चांगली कामगिरी पाहायला मिळते. परंतु आता विकीवर असेल मदार. विकीने देखील खेळलेला आडव्या बॅटचा स्ट्रोक, क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात, परंतु 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. तिसरीचा प्रयत्न होईल का. 2 वर मानावं लागेल समाधान. 8 चेंडू. आता मात्र असेल 5 धावांची गरज. फक्त 5 पावले 5व्या पर्वामध्ये प्रथम क्रमांकाच्या बक्षिसापासून दूर बजरंग 11. तर यंदाच्या वर्षामध्ये, यंदाच्या पर्वामध्ये गतवर्षीचं स्वप्न, अधुरं स्वप्न पूर्ण होणार का या प्रतीक्षेमध्ये शंभू 11 की याही वर्षी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. केवळ 3ची असेल गरज. 7 चेंडूंचा खेळ बाकी. महत्वपूर्ण खेळाडू बंटी महांगडेची विकेट आल्यानंतर मात्र या 2 युवा शिलेदारांनी लढवला किल्ला. पसरणी प्रीमियर लीग अखेरच्या क्षणांमध्ये चढवलाय हल्ला. परंतु इथं मात्र घडतंय काय. विकेटचं होतंय पतन. डिझास्टर्स मुवमेंट, आत्मघातकी निर्णय. केवळ 3ची आहे गरज. एका डॉट बॉलने सामन्याचं चित्र जरूर पलटलं नसतं, परंतु या एका विकेटनं मात्र सामन्याचं चित्र पलटू शकतं. पारडं कोणत्याही बाजूला आता मात्र झुकू शकतं. 6 चेंडू 3ची गरज. चला जलद गतीने पुढे जायचंय. 6 चेंडू 3ची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोहित काकडे दाखल होतोय. 6 चेंडू 3ची गरज असताना काय होईल सामन्यामध्ये. कोण ठरणार पसरणी प्रीमियर लीगचा राजा. चला जलद गतीने चालायचंय पुढं. अडचणी मात्र खूप आलेल्या आहेत. त्या अडचणींवर करावे लागेल मात. डावखुऱ्या हाताचा फलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज. ओमकार. सर्वेश पाटील. सर्वेश काय करेल मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 3ची आवश्यकता असताना इथं मात्र जबाबदारी घेतली जाईल का, जबाबदारी पार पाडली जाईल का. चला बॅटर्स जलद गतीनं सामना सुरू ठेवा. सूर्यप्रकाश पुरेसा उपलब्ध नाही आहे. केवळ 3ची गरज. 3ची गरज असताना इथं मात्र एक आगळा वेगळा स्ट्रोक, युनिक स्ट्रोक. डी झोनमध्ये चाललाय चेंडू. आता मात्र धाव कशी येऊ द्या, परंतु येणं गरजेचं. केवळ 2ची असणार गरज. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. सर्वेश पाटील लाजवाब कामगिरी करावी लागेल. यावेळी मात्र फटका एक्झिक्यूट केला. 1 पूर्ण. आणि ही घेतली जातीये विजयाची धाव. विजयी धाव. सपना एक देखोगे, मुश्किलें 1000 आएंगी, लेकिन वो मंजर बड़ा खूबसूरत होगा जब कामयाबी शोर मचाएगी. बजरंग 11 बाबूनाना शिर्के यांची टीम आर द चॅम्पियन्स. चॅम्पियन्स ऑफ द चॅम्पियन्स.
पसरणी प्रीमियर लीगची राजा टीम, राजा संघ, ज्या संघाने राजा सारखा खेळ केला अखेरीस तोच ठरलाय चॅम्पियन्स ऑफ द चॅम्पियन्स. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला शंभू 11 गणेशजी महांगडे यांचा संघ याही वर्षी एक पाऊल मात्र राहिले दूर. हॅलो 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 पण व्हॉट्सअप तर काढून दे ना मला. पसरणी प्रीमियर लीगचा थरार अंतिम क्षणांमध्ये येऊन ठेपलाय. केवळ एक गोड कार्यक्रम, बक्षीस वितरणाचा कार्यक्रम बाकी आहे. अतिशय जबरदस्त लाजवाब कामगिरी करत संपूर्ण स्पर्धेचं आयोजन ज्या पद्धतीने केलं गेलं. आशिष मालुसरे, आपणास विनंती आहे स्थानापन्न व्हायचंय. पसरणी प्रीमियर लीग 2025 नाथसाहेबांच्या आशीर्वादाने, नाथसाहेबांच्या कृपेनं रंगणारा क्रिकेटचा हा रोमहर्षक थरार 2